पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, नव्यानं हास्याची बाराखडी गिरवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेत कोण म्हणतं टक्का दिला या नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम महाराष्ट्रातील डॅशिंग स्टार अनिकेत विश्वासराव. हिंदी मराठीमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया मराठे. या नाटकाचे दिग्दर्शक सुबोध पंडे. अभिनेत्री संयोगिता भावे. अभिनेत्री पल्लवी वाघ. या नाटकाचे सहनिर्माते राहुल कर्णिक आणि या नाटकाचे लेखक संजय पवार. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, हनीमूनच्या रात्री रंगला आहे जनरल नॉलेजचा तास. त्यामुळे आपलं मनोरंजन मात्र होणार आहे एकदम खास. आणि त्यासाठी मंचावर बोलावूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी यांना. प्रसाद सर, हाँ, हम एक बार जीते हैं, बर एक बार मरते हैं, और शादी भी एक ही बार करते हैं. गेस करा मी कुठे आहे. गेस करा. हंसांवरती बॉडी स्प्रे मारलास म्हणजे हनीमून. ओंकार राऊत, याला म्हणतात अनुभव. याला म्हणतात अनुभव. सर, करेक्ट ओळखलेलं आहे तुम्ही. लग्न झालेलं आहे, हनीमूनला आलेलो आहे. येस येस, करेक्ट. माझ्यासाठी अचीवमेंटच आहे. 30 वर्षांनंतर माझं लग्न झालेलं आहे आणि मी खूप खुश झालेलो आहे. अरेंज मॅरेज केलेलं आहे सर, अरेंज मॅरेज. कारण तुम्हाला सांगतो, सगळ्यात जास्त सुख अरेंज मॅरेजमध्ये असतं. सरप्राईज असतं अरेंज मॅरेज म्हणजे. आपण नाही का फिरायला जाताना अनोळखी ठिकाणी फिरायला जातो का? कारण अनोळखी जागा आपल्याला जास्त सरप्राईज करतात, नाही का? एक्झॅक्टली. लव्ह मॅरेजपेक्षा अरेंज मॅरेज तसंच असतं, ते जास्त सरप्राईज करतं. लव्ह मॅरेज नाही करत सरप्राईज. बंदी आणली पाहिजे सरकारने लव्ह मॅरेजवर. काय झालंय? 4 जणी सोडून गेल्या. 4 जणी सोडून गेल्या. एकीने हो म्हटलं नाही मला. प्रत्येकीला सरप्राईज हवं होतं अरेंज मॅरेज मधलं. मला सोडून गेल्या. पण आता आपण त्या विषयावर बोलायचं नाही, कारण आज माझं हनीमून आहे आणि मी फक्त आणि फक्त छान चांगल्या आल्हाददायक गोष्टींबद्दल बोलणार आहे. हे यासाठी सांगतोय की तुम्ही बघू नका आता माझ्याकडे. निर्लज्जासारखे बघू नका. हा, मला महत्वाचं काम आहे. मी आता बिझी होणार आहे. खिडक्या बंद असल्या म्हणून काय झालं, पडदे पण बंद करायला हवेत. एकाने तरी नजर हलवा रे. एकाने तरी नजर हलवा. एकाने तरी नजर हलवा. आहो, येऊ का? येऊ का काय विचारतेस? माझ्या हृदयाचा मार्ग तुझ्यासाठी टोल फ्री आहे. तेरी आंखों की नमकीन मस्तियां, तेरी हंसी की बेपरवाह गुस्ताखियां, तेरी जुल्फों की लहराती अंगड़ाइयां, ना भूलूंगा मैं जब तक है जान, जब तक है जान, जब 13 नोव्हेंबर 2012. काय? जब तक है जान रिलीज झाला होता ना, त्या दिवशी 13 नोव्हेंबर. तुला रिलीज डेट माहितीये जब तक है जानची? शाहरुख फॅन हा? ओ पोची, ओ कोकी.
मजा येणार आहे. मज्जा येणार आहे, मज्जा येणार आहे. आवडी निवडी जुळलेल्या आहेत. आता धमाल येणार आहे. प्रिया, डोळे बंद कर ना. आता उघड. गुलाब आवडतं ना तुला? तुझ्यासाठी आणलंय. आणि एवढंच नाही, हे बघ पाकळ्या पण आणलेल्या आहेत. या पाकळ्या घ्यायच्या, याच्या बेडवर असतात. नाही 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 नको 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 का? त्याच्यामध्ये बारीक बारीक किडे असतात, नको. किडे तर माझ्यात पण आहेत आज. नाही आहेत. हे बघ, हे बघ, बघितलेत मी. नाही आहेत किडे. हे बघ. अहो तसं नाही, सूक्ष्म जीव असतात ते, डोळ्यांना दिसत नाहीत ना ते. तुम्ही चाफा का नाही आणलात? कारण चाफा बोले ना, चाफा चाले ना. बी नाही, रोप, चाफ्याचं रोप ते लावायचं. नाही नाही, कवी बींची कविता आहे ना, नारायण मुरलीधर गुप्ते त्यांची कविता आहे, म्हणून कवी बी. अच्छा, ही त्यांची कविता आहे का? मला माहित नाही, मी फक्त ऐकली होती. म्हटलं शायनिंग मारायला तुझ्यासमोर म्हणावी म्हणून म्हटलं. अहो, काय होतं ना, म्हणजे गुलाब छानच आहे, पण चाफ्यामध्ये परागकण नसतात ना, तर मग किडे येत नाहीत, काही कीटक नाहीत, मधमाशा नाहीत, सगळे फिरकतही नाही कोणी. त्याच्यामुळे चाफा मी म्हणत होते. हो का? अवधीमध्ये म्हण सुद्धा आहे, माहितीये तुम्हाला, मी सांगते. चंपा तेरे गुण है तीन, रंग रूप और वास, अवगुण तुझमें एक ही, भंवर नाय पास. किती माहितीये तुला. तुम्ही चाफा आणायला हवा होतात. पण मग आता या गुलाबाचं काय करू? काय माहिती, गुलाब राहू देत, पण चाफ्याचं काय माहिती का? कामदेवाची जी आवडती फुलं आहेत ना, त्याच्यामध्ये पण चाफा एक आहे. आणि आज तर आपल्याला कामदेवाची आराधना करायची, तर तुम्ही चाफा आणायला हवा. अगं बाई, अहो संपला बेड. कामदेवाची आराधना काय? बरीच माहिती आहे तुला. ते आपलं असं ज्ञानसागरातले 4 थेंब येते, म्हणजे मला खूप काही माहित नाहीये. म्हणजे ज्ञानसागरामध्ये अजून मला डुंबायचं आहे. मी आतापर्यंत वाळूपर्यंतच पोहोचले असं मला वाटतं. असं जस्ट आठवलं म्हणून सांगितलं. पण आता चाफा आणखीन एक गंमत सांगू तुम्हाला, सांगते. हे गुलाब, हा, हे गुलाब, हे गुलाब तुम्हाला कसं दिसतंय? तुझ्यासारखं. फालतू शिशी, हे गुलाब कसं दिसतंय सांगा ना. हे तुम्हाला हे कसं दिसतंय? गुलाबासारखं, गुलाबी पाकळ्या असलेलं. हा, आता हे गुलाब झुरळाला कसं दिसत असेल सांगा सांगा. मिशांमधनं नाही, त्याला मोझॅक विजन असतं. मोजॅक. त्याला आपल्यासारखं नाही नाही. दिसत. म्हणजे अशा जाळ्या असतात ना, जाळ्यांमधनं आपण बघितल्यावर आपल्याला कसं दिसेल तसं झुरळाला दिसतं. तसं झुरळाला हा, त्याला रंग नाही दिसत, त्याला प्रतिमांचे आकार दिसतात. बर. प्रतिमा प्रत्यक्ष दिसतच नाहीत. हो, अच्छा, वा वा, छान. झुरळाचं मस्त आहे बाबा. हा. पण मग गुलाबाचं काय करू? गुलाब असू देत ना. आता हे गुलाब कुत्र्याला कसं दिसत असेल सांगा. खड्ड्यात गेला कुत्रा, कुत्रा कुत्रीला गुलाब देतो का हनीमूनच्या दिवशी? नाही, देतो का? असे चाळे तर आपण माणसंच करतो फक्त. माणसंच करतो की नाही? कुत्री कुठे काही मागतात कुत्र्याकडे? कुत्री नाहीच, माणसंच मागतात ना. त्यात फेकलं, गुलाब फेकला. चल, गुलाबावर आपण थांबूयाच नको. माझ्याकडे आणखीन एक गंमत आहे. अगं बाई, काय? लाजली. ताकद थांबा. प्रिया, हा, दूध गाईचं आहे की म्हशीचं आहे? हॉटेलचं आहे. हा, मी त्यांना सांगितलं 1 ग्लास दूध पाठवा, त्यांनी पाठवलं. हॉटेलचं दूध आहे. पण गाईचं आहे की म्हशीचं आहे? ते मला माहित नाही. काय प्रॉब्लेम आहे का? ॲलर्जी आहे का तुला दुधाची? नाही, मला एक गंमत आठवत होती, सांगू का? सांगते. गाईचं दूध पिण्याची सुरुवात किती वर्षांपूर्वी झाली सांगा सांगा? 7-8 हजार. नाही काय, हो, 7-8 हजार वर्षांपूर्वी झाली. निओलिथिक कालखंडामध्ये ना, उत्तर युरोप आणि ब्रिटन मधल्या लोकांनी याचा शोध लावला. म्हणजे लोक कसली शेतकरीच होते, काम करता करता असा शोध लागला. त्याच्या पुराव्यांचं ना एक आर्टिकल आहे माझ्याकडे 5 पानांचं, तुम्हाला मी पाठवते. तुम्ही आता वाचता का? ए, नाही. 5 मिनिटं लागतील फक्त. अहो, ते पुरावे बघून तुम्ही वेडे व्हाल. मला पुरावे बघून नाही वेडं व्हायचंय, मला वेडं व्हायचंय. पण नाही, तुम्ही त्याच्यामध्ये ना चित्र पण दिली आहेत, त्या सगळ्या पुराव्यांची. ती चित्र तुम्ही बघा प्रिया, ना. अहो, पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.